चाटच्या रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर केलेल्याच आहेत आणि मी आज बनवते चाटमध्ये जे वापरतात पापडी, तर ती पापडीची रेसिपी आज तुमच्यासोबत शेअर करते। मस्त अशी चटपटीत आणि कुरकुरीत भरपूर दिवस टिकते। एकदाच बनवून महिना काय 2 महिनेसुद्धा तुम्ही स्टोअर करून ठेवू शकता। चला मग रेसिपीला सुरुवात करूया। तर पापडी बनवण्यासाठी इथे मी मैदा घेतलेला आहे 1.5 कप आणि नंतर इथे चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि ओवा घालायचा आहे। आता आपण हे पीठ मळून घेऊया। हवं असेल तर तुम्ही इथे कडकडीत तेलाचं मोहनही घालू शकता, तर इथे मी तेलाचं मोहन घालणार नाही। साध्या पाण्याने आपण हे पीठ घट्ट मळून घ्यायचं आहे। पीठ मळून झाल्यानंतर एक 5-10 मिनिटे भिजत ठेवायचं आहे आणि नंतर गोळे करून घेऊया। आणि आता आपल्याला पातळसर पोळी लाटायची आहे। जेवढी पोळी पातळ लाटेल तेवढी आपली पापडी मस्त अशी कुरकुरीत होईल। तर इथे आपली मस्त अशी पातळसर पोळी लाटून तयार झालेली आहे। तर या पोळीवरती आता आपण फोकच्या चमच्याने टोचे मारायचे आहेत, म्हणजे आपले मस्त अशा पापडी कुरकुरीत बनतील। टोचे जर नाही मारली तर त्या पापड्या फुगतील, तर आपल्याला पापडी फुगू द्यायची नाही, म्हणून आपल्याला इथे फोकच्या चमच्याने टोचे मारायचे आहेत। तर अशा पद्धतीने इथे आपण असे टोचे मारून घेऊया। आता टोचे मारून झाल्यानंतर आपण आता पापडीचा शेप देणार आहोत। तर कोणतंही इथे तुम्ही असं डब्याचं टोपण असो किंवा कशाची असो, तर अशा पद्धतीने आपल्याला छोट्या छोट्या पुऱ्या कट करायच्या आहेत आणि गरम तेलामध्ये आपल्याला ह्या पापड्या अशा तळून घ्यायच्या आहेत। तर इथे फुगत नाहीत, फुगल्या तर त्या पापड्या नरम पडतील, म्हणून अशा पद्धतीने आपल्याला टोचे मारून घेतलेल्या पुऱ्या मस्त अशा क्रिस्पी होईपर्यंत तळून घ्यायच्या आहेत। तर इथे आपल्या मस्त अलटून पलटून चांगल्या कुरकुरीत होईपर्यंत पापड्या तळायच्या आहेत। जेवढ्या छान तळल्या जातील तेवढ्या आपल्या पुऱ्या म्हणजे पापड्या कुरकुरीत बनतील। तर इथे आपल्या पापड्या मस्त अशा कुरकुरीत तळलेल्या आहेत, कलर पण गोल्डन आलेला आहे। आता ह्या पुऱ्या आपण काढून घेऊया, म्हणजे पापड्या काढून घेऊया। तर बाहेर जशा मार्केटमध्ये मिळतात गाड्यावरती, त्या पाणीपुरीमध्ये वापरतात, रगड्यामध्ये वापरतात, तशाच पद्धतीने इथे मी ह्या पापड्या बनवलेल्या आहेत। खूप छान अशा कुरकुरीत बनलेल्या आहेत। तुम्ही मैद्याऐवजी गव्हाच्या पिठाचाही वापर करू शकता। तर इथे सर्व पापड्या तयार झालेल्या आहेत आणि थंड झाल्यानंतर तुम्ही एका भरणीमध्ये किंवा डब्यामध्ये भरून ठेवू शकता, हवाबंद भरणीमध्ये। आता आपण थोडासा टेस्ट मस्त असा चटपटीत पापड्या लागण्यासाठी वरतून थोडीशी लाल मिरची पावडर, चाट मसाला आणि अगदी थोडंसं मीठ घालायचं आहे आणि हे मिक्स करून घ्यायचं आहे। तर अशा पद्धतीने चाट रेसिपी तुम्ही कोणत्याही बनवा, त्यामध्ये ह्या पापड्या चुरून घालू शकता, तर पापडी चाटही बनवू शकता। या पापड्या तुम्ही महिनाभर 2 महिनाभर सुद्धा बनवून भरून ठेवू शकता। तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली, आवडली असेल तर लाईक शेअर करायला विसरू नका। भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये। थँक्यू।